मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असाल, अभंग ऐकला असाल, वारी वारी पंढरीची वारी. पंढरीची वारी तुम्ही हा शब्द ऐकला असाल. तसंच आता वारी वारी लंडनची वारी. आणि लंडनची वारी कोण करतायत? तर उद्धव ठाकरे. याचा मागचा उद्देश काय आहे या लंडन वारीचा, हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर. मित्रांनो, सध्या 6व्या टप्प्याच्या निवडणूक झालेल्या आहेत. आता 1 तारखेला, जूनच्या 1 तारखेला 7व्या टप्प्याची निवडणूक पार पडेल आणि लोकसभेच्या निवडणुकीचा सगळे टप्पे पूर्ण होतील. आणि 4 जूनला ह्या लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागतील. आता हे कोणाच्या बाजून लागतील आणि कोणाच्या विरोधात लागतील हे 4 जूनला आपल्या लक्षात येईलच. पण तत्पूर्वी सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आलेलीच आहे, ते म्हणजे कोणाच्या बाजूने निकाल लागणार आहे आणि कोणाच्या विरोधात निकाल लागणार आहे. मित्रांनो, हे सर्वश्रुत झालेलं आहे. सर्वांना त्याची जाणीव झालेली आहे. आधी विरोधकांना सुद्धा आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा कोणाच्या बाजूने निकाल लागणार आहेत आणि कोणाच्या विरोधात निकाल लागणार आहेत. कोणाचा विजय होणार आहे आणि कोणाचा पराजय होणार आहे. मित्रांनो, आता ह्या कारणामुळे आता जे विरोधक आहेत, विरोधक कोणाचे? ते नरेंद्र मोदीजींचे, भारतीय जनता पार्टीचे विरोधक, जे वर्तमान सरकार आहे त्याचे विरोधक, हे आता समजून चुकलेले आहेत की आपला पराभव नक्की आहे. फक्त तो 400 पार होणार आहे की 400च्या आतच BJP आणि त्यांचं अलायन्स, म्हणजे ज्यांचे घटक दल थांबणार आहेत. 400 पार किंवा 400च्या आत, एवढंच बाकी आहे. एवढंच समजण्याचं बाकी आहे. बाकी त्यांनी आता अगदी मनापासून मान्य केलेलं आहे की अब की बार मोदी सरकार, अब की बार 400 पार कि 400 से कम, बस इतना ही समझना बाकी है. दोस्तों, ऐसे ही दिक्कत में सब है, सब सोच रहे, सगळे विचार करतायत की परत एकदा मोदी सरकार आलं आणि ते येणार आहे, हे त्यांच्या मनाशी त्यांनी घट्ट बांधून ठेवलेलं आहे. आणि आलं तर आपली अवस्था काय होणार आहे? आपली पळतीभुई थोडी होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला उपाययोजना करायला हव्यात. आणि त्या प्रकारे प्रत्येक पार्टी, प्रत्येक संघटन उपाययोजनेला लागलेलंच आहे. मित्रांनो, असंच एक उपाययोजना म्हणून मला तरी वाटते, जे काय सगळं राजकीय परिस्थिती बघतोय मी, त्या राजकीय परिस्थितीनुसार मला तरी असं वाटते की उद्धव ठाकरे हे आपली बचावात्मक काय मार्ग आहे, कुठे आपल्याला तोंड लपवता येईल किंवा कुठे आपल्याला हे मिळेल, संरक्षण मिळेल, याचा ते प्रयत्न करताना दिसत आहेत असं मला आता वाटायला लागलं आहे. कारण नुकतंच जे नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी जे वक्तव्य केलं होतं की 4 तारखेच्या अगोदर किंवा 4 तारखेला उद्धव ठाकरे हे लंडनला पळून जातील. मित्रांनो, हे सत्यात होते आहे का, सत्यात घडते आहे का, हेच आता बघायला लागेल. आणि तेच तसेच वारे आता वाहायला लागले आहेत. मित्रांनो, मी असं का म्हणतोय? कारण त्यांना आता भीती कसली आहे, तर आपण केलेले भ्रष्टाचार, आपण जे काय आता इथे ह्या महाराष्ट्रात राहून ज्या काय गोष्टी केल्या आहेत 2.5 वर्षाच्या काळात किंवा त्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये काय केलं आहे भ्रष्टाचार, किंवा 2.5 वर्षाच्या काळात आपण मुख्यमंत्री होतो त्यावेळी काय केलेला आहे भ्रष्टाचार, त्याचे आता उपटे आपल्यावरती उठायला सुरुवात होतील, त्याचे फटके बसायला सुरुवात होतील. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास भोगायला लागलाच आहे. ते आता परत 2 तारखेला तुरुंगात जाण्याच्या दरवाज्यात, म्हणजे तुरुंगाच्या दरवाज्यात उभे आहेत. 2 तारखेला ते परत तुरुंगवासी होतील.
परत ते कारागृहात जातील. म्हणजे त्यांना फक्त 2 तारखेपर्यंत एक मुभा दिली होती प्रचार करण्यासाठी आणि ती तारीख आता जवळ येते. तसंच उद्धव ठाकरेबद्दल सुद्धा घडते आहे का? मित्रांनो, याची शक्यता आहे. फक्त उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांचे सुपुत्रसुद्धा आदित्य ठाकरे. कारण आता त्या दिशा सायलियान हे जे प्रकरण आहे आणि जो सिंग, काय नाव त्याचं, याने आत्महत्या केली असा विषय जो चालू होता, ती आत्महत्या आहे की खून आहे? खून आहे, तो मर्डर आहे. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान यांच्याबद्दलची केस आहे, त्यालासुद्धा आता वेग आलेला आहे. ते सुद्धा आता वेगाने सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, आता ही CBIच्या हातात केस दिलेली आहे आणि CBI वेगाने त्याच्यावरती कारवाई करतो आहे आणि त्याचे विदेशी, म्हणजे देशामध्येच त्याची धागेदोरे सापडत आहेत आणि विदेशातही सापडत आहेत असं आता दिसून येते. आता कुठला धागा कोणापर्यंत पोचेल? तो विदेशातून पोचेल की देशातून विदेशात पोचेल, ह्याचा आता पडताळा होणं बाकी आहे आणि ह्या गोष्टीला आता वेग आलेला आहे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व ज्या घडामोडी घडत आहेत, ह्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे धास्तवलेले असणार. मित्रांनो, उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबासहित लंडनला गेले आराम करायला असं म्हटलं जाते. मित्रांनो, जर उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासकट गेले असतील, कुटुंबासोबत गेले असतील, मग त्या कुटुंबाबरोबर संजय राऊतांची काय गरज आहे? एवढे तरी घनिष्ठ संबंध नाही आहेत दोघांचे. एवढे घनिष्ठ संबंध नाही आहेत की कुटुंबाचा तो एक सदस्य आहे म्हणून. कारण ज्यावेळी संजय राऊत कारागृहामध्ये होते, जेलमध्ये होते, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटायला सुद्धा गेले नव्हते. म्हणजे ते मुख्यमंत्री असतानासुद्धा. मित्रांनो, विचार करा, उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे पाठच फिरवली होती. जर एवढे घनिष्ठ संबंध असते तर उद्धव ठाकरे नक्कीच त्यांना भेटायला गेले असते आणि वरच्यावर गेले असते. पण तेवढे घनिष्ठ संबंध नाही आहेत. एक नोकर आणि एक मालक इतका संबंध आहे. पण आता संजय राऊत त्यांच्यासोबत का गेले? जर ते आपल्या कुटुंबासकट गेले, आपल्या फॅमिलीसकट गेले असतील आरामासाठी, फिरण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी, तर संजय राऊत का गेलेत? हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मित्रांनो, हे गोष्टी का मी विचारतोय, का बोलतोय? कारण एक गोष्ट लक्षात येते की आम आदमी पार्टीचे एक नेते, ते सध्या आपल्या नेत्रचिकित्सासाठी कुठे होते? लंडनमध्ये होते. मित्रांनो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. आम आदमी पार्टीचे एक नेते हे कुठे होते? तो लंडनमध्ये होते. आपली चिकित्सा करण्यासाठी ते थांबले होते. राघव चड्डा. मित्रांनो, लक्षात आलं असेल, ते आपल्या पत्नीसोबत परदेशी दौऱ्यावरती गेले होते, फिरण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांची पत्नी परत आली, भारतामध्ये परतली, मायदेशामध्ये परतली, पण ते परतले नव्हते. राघव चड्डा ते कोणासोबत दिसलेत? तर प्रीत कौर ह्या कोण आहेत? ब्रिटिश खासदार. प्रीत कौर या ब्रिटिश खासदारांसोबत ते दिसलेत. त्यांच्याबरोबर त्यांनी भेटीगाठी घेतल्या याची त्या माहिती मिळाली आहे. आता प्रीत कौर कोण आहेत? तर ते ब्रिटिश खासदार आहेत आणि ते खलिस्तानीचा समर्थक आहेत. जे खालिस्तानी आहेत त्यांचे ते समर्थक आहेत. ते समर्थन करतात खालिस्तानीचा. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. आणि याच दरम्यान अमेरिकेचे जे सिटिझन आहेत, कोण? गुरु पतवंत सिंग पन्नू यांनी एक विधान केलं होतं.
की आम्ही आम आदमी पार्टीला फंड दिलेला आहे, खालिस्तानीने आम आदमी पार्टीला प्रचारासाठी निवडणुकीसाठी फंड दिला होता, विधानसभेची जेव्हा निवडणूक होती त्यावेळेला, असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? आम आदमी पार्टीचा ह्या खालिस्तानीशी काय आहेत संबंध आहेत. जर ते त्यांच्याशी फंड घेऊ शकतात, त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतात, मित्रांनो खालिस्तानी हे भारताचे समर्थक आहेत का? तर नाही, ते खालिस्तानचे समर्थक आहेत. त्यांना पंजाब भारतापासून वेगळा करायचा आहे आणि खालिस्तान हा एक देश निर्माण करायचा आहे. अशा खालिस्तानाचे समर्थक सर्वस्वी सर्वेसर्वा नेते कोण? गुरु पतवंतसिंग पन्नू हे काय म्हणाले होते? तर आम आदमी पार्टी यांनी आमच्याकडून म्हणजे खालिस्तानीकडून फंड घेतला होता. मित्रांनो कशी लिंक लागते बघा. मग राघव चड्डा आपल्या डोळ्याचे इलाज करण्यासाठी गेले होते की त्या प्रीत कौरला भेटायला गेले होते किंवा खालिस्तानीला भेटायला गेले होते? आता कोणाकोणाशी ते चर्चा करतायत, कोणाकोणाशी भेटीगाठी घेत आहेत हे त्यांना माहिती. बऱ्याचशा गोष्टी आता बाहेर येतीलच मित्रांनो. ह्या निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर सगळं उजागर होणार आहे. मग अशाच प्रकारे उद्धव ठाकरे सुद्धा कोणाला भेटायला गेले आहेत का? काही त्यांचा उद्देश आहे का? काही उद्दिष्ट आहे का? कारण मित्रांनो काय होते माहिती आहे का? ज्यावेळी एखादा पराजय होत असतो किंवा पराजयाची चाहूल लागत असते, त्यावेळी तो पराजित होणारा किंवा पराजयाची चाहूल लागणारा जर देश विघातक असेल, तो काय करणार? देश विघातक शक्तींशी हातमिळवणी करणार. तो काय करणार? देश विघातक शक्तींशी हातमिळवणी करणार. आणि हेच आता दिसून येते. राहुल गांधींनी सुद्धा ज्यावेळी जाऊन लंडनमध्ये भाषण केलं, तिकडे जाऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली. मित्रांनो त्यावेळी त्यांनी काय भाषा केली होती आणि त्यावेळी त्यांच्या त्या कॉन्फरन्सला, त्या भेटीमध्ये जे विरोधी तत्व आहेत, देश विघातक तत्व आहेत, हे तिथे उपस्थित होते. आणि त्यांची भाषा काय होती? तर जे मुस्लिम आहेत, जे अल्पसंख्यक आहेत, त्यांना देशात आता भीती आहे. अल्पसंख्यक आता काय करत आहेत? घाबरून जगत आहेत, दहशतीखाली जगत आहेत, असं त्यांचं वक्तव्य होतं. मित्रांनो विचार करा, ह्या सर्व ज्या लिंक आहेत ना, ह्या एकमेकाला लागत आहेत, जुळत आहेत. आता नुकतंच ममता बॅनर्जीने काय केलं होतं? एक विधान केलं. काय विधान केलं? की मी कोर्टाने उच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो मानत नाही. कोणता निकाल? तर आरक्षणाबद्दल. आणि आरक्षण कोणतं? तर मुसलमानांना दिलेलं आरक्षण, जे संविधानाच्या नजरेने चुकीचं आहे. संविधानाच्या नजरेने ते चुकीचं आहे. संविधानामध्ये त्याला मान्यता नाही आहे धर्माने कोणाला आरक्षण देण्याची. अशी मान्यता नसतानासुद्धा ममता बॅनर्जी यांनी ओबीसींचं आरक्षण काढून ते मुसलमानांना दिलं. म्हणजे विचार करा तुम्ही मित्रांनो, नक्की काय चाललं आहे? हे ज्या गोष्टी आहेत ना, एकमेकाला याची तारा जोडत आहेत, एकमेकाला त्याच्या कड्या जोडत आहेत. एक साखळी निर्माण होती आहे मित्रांनो. आणि असंच काहीतरी विषय घेऊन, असेच डोक्यात काहीतरी विचार घेऊन उद्धव ठाकरे कुठे गेले असतील? लंडनमध्ये गेले असतील. आणि मित्रांनो लंडनमध्ये त्यांच्याकडे त्यांच्या बऱ्याच प्रॉपर्टी आहेत. मित्रांनो अशा प्रॉपर्ट्या त्यांनी लंडनमध्ये किंवा सिंगापूरमध्ये, अशा परदेशामध्ये त्यांनी ज्या प्रॉपर्टी उभ्या केल्या आहेत त्या कोणाच्या जीवावरती? असा कोणता उद्योग होता त्यांच्याकडे? त्या उद्योगातून त्यांनी पैसा निर्माण केला आणि अशा करोडोच्या प्रॉपर्टी उभ्या केल्या. मित्रांनो याचा अर्थ आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसाला कळला का? आता जे वाद घालत होते या
कालच्या निवडणुकीमध्ये जी 5व्या टप्प्याची निवडणूक झाली त्यावेळेला वाद घालत होते गुजराती आणि मराठी. यांना हे कधी दिसलं नाही आणि हा कधी जाब विचारला नाही त्या उद्धव ठाकरेंना की आम्हाला तुम्ही वाऱ्यावर सोडून लंडनमध्ये का गेलात. आता बघा, ह्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे, महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो आहे तर महानगरपालिकेची निवडणूक येण्यापूर्वी हे विरोधक म्हणून, कारण आता महाराष्ट्र राज्याच्या हातात महानगरपालिका आहे, कारण महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या नाहीत म्हणून आता राज्य सरकार महानगरपालिका सांभाळते, देखभाल करते. मग आता पाऊस येणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे मुंबई तुंबते. काय सुखी सुविधा केलेल्या आहेत. आज जर उद्धव ठाकरे विरोधी पक्षात आहेत तर त्यांनी थांबायला पाहिजे होतं आणि लक्ष द्यायला पाहिजे होतं की मुंबईमध्ये येणाऱ्या पावसाळ्यात काय कामं केली आहेत, कामांवरती लक्ष टाकायला पाहिजे होतं, राज्य सरकारवरती अंकुश ठेवायला पाहिजे होता, राज्य सरकारला जाब विचारायला पाहिजे होता. तसं करताना उद्धव ठाकरे दिसले नाहीत एक विरोधी पक्षनेते म्हणून. फक्त मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते टुणकण उडून कुठे गेलेत, आघाडीत गेलेत. त्यांनी युतीची बिघाडी केली आणि आघाडीत गेले. पण आता विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी असं काय कार्य केलं, असं काय कार्य करण्याचा प्रयत्न केला. आता त्यांची गरज कुठे होती तर मुंबईत होती, महाराष्ट्रात होती. मित्रांनो, थकलेल्या बाबांची कहाणी तुला. एवढे थकलेत आणि आराम करायला गेलेत. त्यांच्यापेक्षा वयाने नरेंद्र मोदीजी आहेत. त्यांनी आजपर्यंत पंतप्रधानचं पद ग्रहण केल्यापासून त्याने आजपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करा किती फरक आहे. राहुल गांधी उठसूट इटलीला, लंडनला, अमेरिकेला परदेशी दौरे करतात, आराम करायला जातात, फिरायला जातात. पण नरेंद्र मोदीजीने आज तग्यात इतक्या वर्षामध्ये एकसुद्धा सुट्टी घेतलेली नाही आहे. मग खरा सेवक कोण आहे, खरा प्रामाणिक कोण आहे हे सुद्धा जाणून घेण्याची गरज आहे मित्रांनो. उद्धव ठाकरे लंडन वारीला का गेले. वारी वारी जन्माते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. मित्रांनो लक्षात घ्या, वारी वारी लंडनची वारी, हारी पडलो आता म्हणजे आता हरतोय, पराजय होतोय, हारी पडलो आता संकट निवारी. लक्षात आलं का मित्रांनो. का लंडनला गेलेत, कारण त्यांना आपली आपला पराजय डोळ्यासमोर दिसतोय. ते आपल्या डोळ्यासमोर दिसतोय म्हणून ते आता काय करतायत, लंडन वारी करतायत. ते आता 4 तारखेला महाराष्ट्रात येणार आहेत की नाही, भारतात येणार आहेत की नाही माहिती नाही. आले तर ठीक आहे, अन्यथा समजून जायचं की जे निलेश राणेने वक्तव्य केलं, जे आता नीरव मोदी तिकडे जाऊन पळून लंडनच्या संरक्षणाखाली आहेत, विजय माल्या जसे लंडनच्या इंग्लंडच्या संरक्षणाखाली आहेत, तशा उद्धव ठाकरेसुद्धा होतील, सांगता येत नाही. आदित्य ठाकरेसुद्धा होतील, कारण त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. असं आता दिसून येते. मित्रांनो, ह्या ज्या लिंक लावलेत ना मी आम आदमी पार्टीचे राघव चड्डा यांच्याबद्दल जो मी विषय निर्माण केला, प्रीत कौर यांच्याशी त्यांनी भेटीगाठी घेतल्या, त्यांच्यासोबत ते दिसलेत. निमित्त मात्र डोळ्यावरती उपचार करणं. खरं कारण काय आहे तर हे देश विघातक ज्या शक्त्या आहेत, देश विघातक ज्या शक्त्या आहेत, ज्या देश विरोधी शक्ती आहेत, कुठल्या ज्या विदेशी आहेत, या शक्त्यांबरोबर यांचं साटेलोटे चालू आहेत. आणि असंच साटेलोटं कदाचित उद्धव ठाकरे यांच्याबाबतसुद्धा असू शकते अशी मी शंका उपस्थित करतो आहे. अजून त्याचे प्रमाण नाही आहेत, त्यामुळे मी फक्त शंका उपस्थित केलेली आहे. मित्रांनो, असू नये असं मला वाटते, कारण जर तसं झालं तर बाळासाहेबांच्या, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या नावाला बट्ट्या लागणार, त्यांच्या नावाला काळीमा फासला जाईल. म्हणून एक शिवसैनिक म्हणून म्हणजे अशी एक इच्छा प्रकट करतो
की असं काही उद्धव ठाकरे यांच्या हातून घडू नये, की त्यांनी आपल्याला वाचवण्यासाठी, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी देश विघातक शक्तींशी हातमिळवणी केलेली आहे. जे आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी केलेली आहे, जे राहुल गांधींनी केलेली आहे, जे ममता बॅनर्जींनी केलेली आहे, जे नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात जे आता आहेत, अगदी स्टॅलिनपासून अगदी सर्व नेत्यांनी जे हातमिळवणी केलेली आहे, ती हातमिळवणी उद्धव ठाकरे यांच्या हातून घडू नये अशी जे कळकळीची काय आहे प्रार्थना आहे परमेश्वराजवळ. कारण बाळासाहेबांनी जे कमवलं त्यांनी गमवलंच आहे. बाळासाहेबांनी जे कमवलं ते हे गमवलंच आहे. पण जे राहिली सायलेली उरलेली सुरलेली जी इज्जत आहे बाळासाहेबांची, त्याची वाताहत लागू नये हीच एक परमेश्वरासमोर एक कळकळीची विनंती आहे, प्रार्थना आहे. मित्रांनो, वारी वारी जन्माते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. वारी वारी लंडनची वारी, हारी पडलो आता संकट निवारी. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटले असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.